इथं द्रास कारगिलसारख्या ठिकाणी आज जी काही सरहद शौर्योत्थान 2025 म्हणजे कारगिल मॅरेथॉन ही आज आयोजित केली। जवळपास 8 वर्षापासून याचं आयोजन होतं आहे। आज पहलगामच्या हमल्याच्या नंतर या पार्श्वभूमीवर देखील 2-2.5 हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। ही मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून आपले लोक जे आहेत हे भारतीय लष्कराच्या मागे उभे राहतात, आपल्या सैनिकांच्या मागे उभे राहतात। एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचं काम ते करत असतात आणि म्हणून एक प्रकारे हे जे विजयी कारगिलचा विजय दिवस म्हणून हा साजरा होतो। एक प्रकारे या कारगिलमध्ये ज्यांची शहादत झाली आहे, जे शहीद झालेत, त्यांना एक प्रकारचे या मॅरेथॉनच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा कार्यक्रम म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर लोक इथे आले आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मला एक वेगळेपण जाणवलं, इथे आर्मी याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि एक शिस्तबद्ध ही मॅरेथॉन या ठिकाणी पाहायला मिळाली। सरहदचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी होते आणि सरहदचे आमचे संजय नहार जे आहेत पूर्णपणे काश्मीर मध्ये आणि या सर्व कारगिल या भागामध्ये खूप वर्षापासून काम करतात। मला तर येताना एका माणसाने सांगितलं की हे संजय नहार हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काश्मीरचं ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून काम करत आहेत। खरं म्हणजे अशी लोकं पुढे आली पाहिजे आणि त्यामुळे या सर्व अशा प्रकारच्या मॅरेथॉनमुळे जी काय पहलगाममध्ये झालेला हमला ती पार्श्वभूमी त्याला तर पाकिस्तानला चांगला धडा प्रधानमंत्री आणि आपल्या लष्कराने शिकवलेला आहे आणि पुन्हा मला वाटतं ते पाकिस्तान अशा प्रकारची जुर्रत करण्याचं धाडस करण्याचं हिम्मत करणार नाही। परंतु अशा प्रकारच्या मॅरेथॉनमुळे लोक एकत्र येतात आणि खऱ्या अर्थाने इकडे बघा, इकडे टुरिझमशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून टुरिझम पण वाढलं पाहिजे। आमचे सैनिक पण आता तर गरमी आहे पण थंडीमध्ये बर्फामध्ये या भागात कसं काम करतात हे पण मोठं एक दिव्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस कारगिलला पाकिस्तानला कारगिलमधून उकडून फेकून दिलं आणि कारगिलवर विजय मिळवला। त्या सर्व जवानांना आणि जे शहीद झाले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो। मगाशी एक त्या लढाईमध्ये लढलेले सुभेदार इथं मला भेटले, फार अभिमान वाटला की अशा परिस्थितीमध्ये भारताच्या सीमांचं भारताचं रक्षण हे सर्व आपले जवान करतात आणि त्यांच्यासोबत आजचा कार्यक्रम आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम। यामध्ये प्रामुख्यानं पर्यटन इकडचा मुख्य व्यवसाय आहे। याला आता महाराष्ट्र सरकारकडनं एकनाथ शिंदेंच्या पुढाकारांना थोडा हातभार लागताना पाहायला मिळतोय। तो म्हणजे लेझर शो आपण कारगिल वॉर मेमोरियलमध्ये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलाय। हा लेझर शो नेमका काय असणार आहे आणि एक धनादेश देखील तुम्ही दिलेला होता। आता इथे येणारे पर्यटक जे आहेत त्रिशूळ वॉर मेमोरियलला पण आपण त्यावेळेस सहकार्य केलं होतं आणि तसंच त्यावेळेस इकडच्या लोकांचं देखील मागणी होती की ते पर्यटक येत आहेत त्यांना लाईट अँड साऊंड लेझर शो इकडे जर पाहायला मिळाला तर पर्यटक आकृष्ट होतील। त्यामुळे आम्ही एक छोटंसं योगदान दिलेलं आहे। ही खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र सरकारचं छोटं का होईना योगदान या कारगिल वॉर मेमोरियल्सला देता आला आम्हाला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्यासोबतच साहेब असं आहे की ज्यावेळेला पहलगामचा हल्ला झालेला होता त्यावेळेला स्वतः तुम्ही विमान घेऊन इथे जे पर्यटक अडकलेले होते महाराष्ट्रातले किंवा बाकीचे सगळे त्यांना सोडवण्यासाठी आलेला होतात आणि त्यानंतर आता पुन्हा 2 महिन्यांनी येत आहेत। 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा काय नेमका फरक जाणवतो? नाही, 2 महिन्याची परिस्थिती तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेस खूप एक भीतीचं वातावरण होतं, सगळे एक दहशतीखाली होते आणि त्यावेळेस त्यांना मॉरल सपोर्टची गरज होती आणि म्हणून मी पर्यटकांशी बोलत होतो तेव्हा ते सांगत होते आम्हाला लवकर इथून आमच्या घराकडे जायचं आहे आणि म्हणून मी त्यावेळेस प्रायव्हेट विमानं देखील केली होती, राज्य सरकारच्या वतीने देखील विमानं होती
केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशनच्या वतीने देखील होती, पण खाजगी विमानं देखील या ठिकाणी त्यावेळेस सोबत आणली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या किंबहुना आपल्या इतरही राज्यातले लोक त्यांनाही आपल्याला लवकर त्यांच्या घरी पोचवता आलं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आता येताना थोडी परिस्थिती बदलली आहे की मी लोकांना विचारलं रस्त्यामधून येताना कैसे चल रहा है, क्या हालत है, तो अभी हालात आहिस्ते आहिस्ते सुधर रहा है. लोग आ रहे हैं टूरिस्ट और बढ़ने चाहिए, इसलिए काफ़ी कोशिश करनी चाहिए. मी घोडेवाल्यांच्या बरोबर भेटलो, दुकानदारांच्या बरोबर भेटलो, टुरिस्ट बरोबर त्यांच्याशी बोललो, तिथले हॉटेल आहेत मालकांशी बोललो, बऱ्याच लोकांची चर्चा केली मी. पण बदलते परिस्थिती, बदलते आणि परिस्थिती बदलेल आणि टुरिस्ट पुन्हा या ठिकाणी येतील. थँक्यू.